नमस्कार. अस्तित्व सांग कहाणी संघर्षाची घे भरारी यशाची या माझ्या नवीन चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. मैत्रिणींनो, आत्तापर्यंत आपण बघितला माझा शालेय जीवनाचा प्रवास आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या शालेय जीवनामध्ये मी भरपूर स्पर्धांमध्ये भाग घेत असत आणि स्पर्धांमध्ये सर्टिफिकेट बक्षिसं मिळवत असत. तर ते सर्टिफिकेट आणि माझी बक्षिसं जी आहेत ती आज 20 वर्षानंतर मी फाईलच्या बाहेर काढून तुमच्याशी शेअर करू इच्छिते. तर बघा तुम्हाला आवडतात की नाही. तर मी दाखवायला सुरुवात करते तुम्हाला एक एक सर्टिफिकेट. मी भरपूर आहेत, इतके नाही दाखवणार, तुम्हाला खूप बोर नाही करणार मी, परंतु त्यातल्या त्यात मला जितके जमतील तितके मी दाखवण्याचा प्रयत्न करेल. तर हे आहे विश्व हिंदू परिषदद्वारा दुर्गावाहिनीने एक स्पर्धा घेतलेली होती, निबंध स्पर्धा. आणि त्या निबंध स्पर्धेमध्ये 2000 साली ही स्पर्धा झाली होती. म्हणजे 2000 साली मी असेल साधारण 11वीला 11वीला होते. तर तेव्हा ही स्पर्धा झाली आणि त्यात निबंध स्पर्धेत माझा द्वितीय क्रमांक आलेला होता. म्हणजे निबंध स्पर्धेतसुद्धा मी निबंध स्पर्धासुद्धा मी सोडली नाही, त्यातसुद्धा मी भाग घेत असत आणि त्यातसुद्धा मी बक्षीस मिळवत. त्यानंतर यात फोटो आहेत. मी तुम्हाला सांगितलं की मी घोडेगावला कवी संमेलनामध्ये भाग घेतलेला होता आणि त्या कवी संमेलनाचा हा एक फोटो आहे. यात मी तुम्हाला काव्यवाचन करताना दिसणार आणि या फोटोमध्ये माझ्या ज्या मॅडम आहेत शहनाज पठाण मॅडम त्या आहेत आणि कविवर्य उपाध्ये सर आहेत तिथे. उपाध्ये सरांची सिग्नेचर घेताना ऑटोग्राफ घेताना आमचा हा फोटो आहे. यात तुम्हाला दिसत असेल की मी काव्य संमेलनामध्ये कविता वाचते आहे आणि खूप छोटी आहे बघा मी त्यावेळेस दिसेलच तुम्हाला. तर त्यानंतर मी गॅदरिंगमध्ये शाळेची गॅदरिंग असताना प्रत्येक वेळेस गॅदरिंगमध्ये भाग घेत असत आणि हा अगदी मला वाटतं काहीतरी मी 5वी 6वीला असेल तेव्हाचा हा फोटो आहे, मी ज्यावेळेस गॅदरिंगमध्ये भाग घेतलेला होता. असे बरेचसे आहेत की ज्याच्यात मी भाग घेत असत आणि स्पर्धांमध्ये पुढे पुढे जात होते. बऱ्याच स्पर्धा आहेत, बरीच सर्टिफिकेट आहेत, पण मी इतकी नाही तुम्हाला दाखवणार. मी त्यातली जी निवडक आहेत ती मी तुम्हाला दाखवते. मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की मी कॉलेजला असतानासुद्धा शिक्षक दिनामध्ये सहभाग घेतला होता. हे प्रमाणपत्र आहे युवा भारतीचं. युवा भारती सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा मंडळ शेवगाव. तर कुठली स्पर्धा? ही देखील निबंध स्पर्धा आहे आणि या निबंध स्पर्धेमध्ये मी प्रथम क्रमांक मिळवलेला होता. हे बघा या ठिकाणी तुम्हाला प्रथम क्रमांक दिसत असेल आणि इथे दिसत असेल निबंध स्पर्धा. तर निबंध स्पर्धेत नंबर मिळवणं म्हणजे खूप मुश्किल काम असतं, कारण निबंधासाठी तुमचं हँडरायटिंग म्हणजे हस्ताक्षर अतिशय सुरेख असायला हवं आणि माझं ते बऱ्यापैकी होतं. त्यानंतर मैत्रिणींनो, मी सांगितलं की कॉलेज लाईफमध्ये असताना मी 11वी आणि 12वी दोन्ही वर्षी 5 सप्टेंबरला जो शिक्षक दिन असतो त्यामध्ये सहभाग घेतलेला होता आणि त्या दोनही वर्षी मी प्रथम क्रमांक माझा आलेला आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही 11वी CMLT. हे बघा 11वी CMLT आणि यात तुम्हाला दिसत असेल प्रथम क्रमांक कुठे आहे. हे बघा या ठिकाणी प्रथम क्रमांक दिलेला आहे. 11वीला सुद्धा माझा प्रथम क्रमांक आला होता अध्ययनात आणि सेम 12वीला सुद्धा माझा प्रथम क्रमांक आला. म्हणजे दोनही वर्ष मी जो प्रथम क्रमांक होता तो सोडला नाही. 11वी आणि 12वीला दोनही वर्षी मी प्रथम आलेली होती. मला शिकवायला खूप आवडतं. म्हणजे मी पहिल्यापासूनच, मी तुम्हाला आधीच सांगितलं की मला शिक्षिका व्हायचं होतं पण नाही जमलं, शिक्षिका नाही होत आलं. हे बघा खूप छोटे छोटे तुकडेसुद्धा मी पेपरचे जपून ठेवलेले आहेत. यामध्ये तुम्हाला दिसत आहे रांगोळी स्पर्धेत आशा बोडखे प्रथम. माझं माहेरचं आडनाव बोडखे आहे. इथे तुम्हाला हेडलाईन दिसत असेल रांगोळी स्पर्धेत आशा बोडखे प्रथम. तर एकही स्पर्धा सोडत नव्हते मी, रांगोळी असो, मेहंदी असो, काही असो. हे बघा मी तुम्हाला लास्ट टाईम सांगितलं की गृह सजावट स्पर्धेमध्ये माझा प्रथम क्रमांक आला होता. हे बघा या ठिकाणी भगवान राऊत जे आहेत ते सूत्रसंचलन करतायत आणि या ठिकाणी सुधा कांकरिया मॅडम आहेत. मी तुम्हाला सांगितलं की नगरच्या सुधा कांकरिया मॅडम आहेत, त्यांच्या हस्ते मला बक्षीस मिळालं. तर या त्या सुधा कांकरिया मॅडम आहेत, हे भगवान राऊत आहेत आणि ही मी छोटीशी आशा कदम, आजची आणि तेव्हाची आशा बोडके. या ठिकाणी मी तुम्हाला सांगितलं की औक्षण जे करायचं होतं ते मला करायचं होतं आणि या ठिकाणी मी त्यांचं औक्षण करताना ही बघा ही मी आहे आणि या सुधा कांकरिया मॅडम आहेत नगरच्या, ज्या मला बक्षीस देण्यासाठी खास नगरवरून शेवगावला आलेल्या होत्या. म्हणजे त्या स्पर्धेचे बक्षीसं देण्यासाठी त्या आलेल्या होत्या. तर त्या आहेत सुधा कांकरिया मॅडम. आणि हे आहे त्या गृह सजावट स्पर्धेचं बक्षीस
हे आहे त्याचं प्रमाणपत्र. तर या ठिकाणी बघा काय लिहिलेलं आहे, नवजीवन ग्रामोदय प्रतिष्ठानतर्फे ती परीक्षा घेतली गेली होती. परीक्षा म्हणते स्पर्धा, गुणवत्ता प्रमाणपत्र आशा बोडखे. इथं लिहिलेलं आहे गृह सजावट स्पर्धा. हे बघा या ठिकाणी गृह सजावट स्पर्धा लिहिलेला आहे आणि इथे लिहिलेलं आहे प्रथम क्रमांक. तर मी जे काही सांगितलेलं आहे आत्तापर्यंत ते सगळं काही खरं खरं आहे. अस्तित्वाची जी कहाणी आहे ती खरी आहे की खोटी आहे हे तुम्हाला इथे सिद्ध होतं आहे. खोटं कधीच कोणी सांगत नाही आणि जे सत्य असतं तेच ओठावर येतं असं म्हणतात. तर याप्रमाणे मी तुम्हाला माझी सगळी सर्टिफिकेट दाखवायचं ठरवलं होतं की मी तुम्हाला दाखवलं. हे बघा कोणत्याच गोष्टीत मी मागे नव्हते. या ठिकाणी लेझिम खेळताना मी तुम्हाला दिसत असेल. मी ज्या कविता जाधवचं नाव घेतलं होतं ती कविता जाधव आहे माझ्याबरोबर आणि या साईडला मी आहे आशा बोडखे. तर मला वाटतं काहीतरी मी 6वी-7वीला असेल, हो 6वी-7वीलाच असेल. तर एकदम फ्रंटला मी आहे लेझिम खेळताना आणि कविता जाधव, आम्ही दोघी लेझिममध्ये एकदम एक्सपर्ट होतो. खूप सर्टिफिकेट आहेत, तुम्हाला काय दाखवावं आणि काय नाही असं झालं आहे मला आज. आता मी तुम्हाला सांगितलेलं की मी काव्य संमेलनामध्ये काव्य संमेलन नाही, अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये गेलेली होती आणि त्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं होतं. या ठिकाणी आहेत मंडपात घेतलेला हा फोटो आहे. या ठिकाणी इथे भाऊसाहेब सावंत आहेत बघा पाठीमागे. इथे भगवान राऊत आहेत, सुनील गोसावी आहेत, शहनाज पठाण मॅडम आहेत आणि ही हस्ती कोण आहे आता मला आठवत नाही आहे त्यांचं नाव वगैरे आणि लिहिलेलं पण नाही आहे. 70व्या अखिल भारतीय साहित्य संमेलन 1997 साली ते झालेलं होतं नगर या ठिकाणी. 5 जानेवारी 1997 सालीचा हा फोटो आहे. मी इथं ड्रेसवर आहे बघा, या ठिकाणी येलो ड्रेसवर मी आहे आणि या ठिकाणी सुमंत नारायण आणि अशोक नायगावकर खूप मोठे प्रसिद्ध साहित्यिक आहेत हे दोघंजण, सुमंत नारायण गावकर आणि अशोक नायगावकर. तर ते दोघं आहेत. यात पठाण मॅडम आहेत. या ठिकाणी माझ्या शेजारी भाऊसाहेब सावंत आहेत आणि या ठिकाणी भगवान राऊत आहेत इकडनं. या ठिकाणी हे नारायण सुमंत आहेत आणि हे नायगावकर आहेत. इकडनं आमच्या मॅडम आहेत. तर साहित्य संमेलनात मी खरंच गेली होती का आणि खरंच त्या ठिकाणी काव्य वाचन केलं होतं का हे या फोटोवरून कळतं. त्याचं सर्टिफिकेट पण मी तुम्हाला दाखवणार आहे. त्यानंतर वक्तृत्व स्पर्धेत वैशाली जुन्नरकर, सविता दारकुंडे आणि राधिका बाहेती प्रथम, या तिघी प्रथम आलेल्या होत्या. पण या स्पर्धेत मी सेकंड आलेली होती. तर त्याचासुद्धा या ठिकाणी फोटो आहे आणि नाव पण आहे आणि या ठिकाणी माझा फोटो आहे. पण आता हा तुम्हाला इतका व्यवस्थित स्पष्ट दिसणार नाही. कॉम्प्युटरची CCC एक्झामसुद्धा मी दिलेली आहे आणि ती एक्झाम मी लग्नानंतर दिली. तर त्याच्यावर माझा लग्नानंतरचा फोटो आहे आणि हे त्याचं प्रमाणपत्र आहे. शेवगावमध्ये जेव्हा शब्दगंधने दिवाळीच्या अंकाचं त्यांचं प्रकाशन होतं आणि त्यावेळेस त्यांनी प्रकाशक म्हणून लहू कानडे सर यांना बोलवलं होतं. लहू कानडे हे एक साहित्यिक पण आहेत, खूप मोठी हस्ती पण आहेत, मला वाटतं आमदार पण राहून गेलेले आहेत ते. तर ते ज्यावेळेस शेवगावला आले होते तेव्हाच मला त्यांच्या हस्ते माझा सत्कार करण्यात आला होता. हे बघा या ठिकाणी मी टी-शर्ट आणि स्कर्टवर आहे आणि या ठिकाणी लहू कानडे सर आहेत. इकडनं मला पुष्प देताना आणि त्यावेळेसचा हा फोटो आहे. या ठिकाणी आहे आदर्श कन्या विद्या मंदिरच्या 10वीच्या विद्यार्थिनींना निरोप आणि इथे पण आहे निबंध लेखन स्पर्धेत आशा बोडखे प्रथम. या ठिकाणी पण तीच बातमी आहे, आशा बोडखे प्रथम. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस मी कुठली स्पर्धा जिंकायचे तर त्यावेळेस प्रत्येक वेळेस पेपरला बातमी येत असत आणि भगवान राऊत पत्रकार आहेत तर ते आमच्या शाळेच्या जेवढ्या काही बातम्या असायच्या त्यावेळेस देत असायचे. तर हे मी तेव्हा जपून ठेवलेलं आहे. ही साधारण 13/3/1999 सालची गोष्ट आहे. नवा मराठा पेपरमध्ये छापून आलेलं होतं आणि ही जी बातमी आहे दुसरी ती सार्वमत पेपरला छापून आलेली होती. मैत्रिणींनो, तुम्हीसुद्धा तुमच्या मुलांची जी काही सर्टिफिकेट असतात जे पेपरला नाव आलेले त्याची अशी कात्रणं करून त्याच्यावर डेट टाकून जर ठेवली तर मुलांना नंतर ते दाखवायला खूप सोपं पडतं की आम्ही इतक्या स्पर्धांमध्ये भाग घेतला होता किंवा घेत असायचो आणि आमचं नाव पण स्पर्धेमध्ये.
मैत्रिणींनो, मी तुम्हाला सांगितलं होतं की माझी माय कविता ज्या दिवशी मी तुम्हाला वाचून दाखवली, तर ती माय कविता, माझं माहेरचं नाव बोडके आहे, मी तुम्हाला आधी सांगितलं. हे बघा, या ठिकाणी माय कविता छापून आलेली आहे. इथं माझं खाली नाव आहे आणि इथं वरती कवितेचं नाव आहे माय, आशा बोडके, शेवगाव. तर ही कविता त्यावेळेस खूप आवडलेली सगळ्यांना आणि ती त्यावेळेस माय कविता माझी पेपरला पण छापून आली. जी माय कविता मी तुम्हाला वाचून दाखवली 8व्या का 7व्या कोणत्या तरी भागामध्ये मी तुम्हाला ती वाचून दाखवलेली आहे. युगंधरा मंचचं शेवगाव, युगंधरा मंचनी स्पर्धा ठेवली होती, फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशन, मोठा गट. त्यातसुद्धा माझा प्रथम क्रमांक आलेला आहे. बघा, या ठिकाणी मी तुम्हाला ते दाखवलेलं आहे, प्रथम क्रमांक. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं होतं की मी ATD आणि ATD नाही जमलं मला करायला, एलिमेंटरी आणि इंटरमिजिएट अशा दोन्ही एक्झाम दिलेल्या होत्या. तर हे त्याचं पण माझं प्रमाणपत्र आहे. त्यानंतर मी एक शिक्षा म्हणून कविता केलेली होती, तर ती कविता पण या ठिकाणी छापून आलेली आहे. बघा पेपरला, शिक्षा कविता आणि खाली माझं नाव आहे. तर खूप छोटी होती मी, काहीतरी 8वी 9वीला असेल तेव्हाची कविता ही. प्रत्येक जगणाऱ्याला मृत्यूची शिक्षा का म्हणून मिळते, प्रत्येक उमलता फुलाला कोमजण्याची शिक्षा का म्हणून मिळते, रोज उगवणाऱ्या सूर्याला मावळण्याची शिक्षा का म्हणून मिळते, प्रत्येक कमळाला चिखलात फुलण्याची शिक्षा का म्हणून मिळते, प्रत्येक जळत्या दिव्याला विझण्याची शिक्षा का म्हणून मिळते, प्रत्येक गुलाबाच्या फांदीला काट्याची शिक्षा का म्हणून मिळते. ही शिक्षा नावाची माझी जी कविता आहे ती त्यावेळेस पेपरला छापून आलेली होती. भारती विद्यापीठ पुणे यांच्यासुद्धा ज्या स्पर्धा होत असत त्याच्यातसुद्धा मी सहभागी झाली होती आणि त्या स्पर्धेंमध्ये सुद्धा मी पास झालेली आहे. बघा, भारती विद्यापीठाच्या परीक्षा असायच्या त्यावेळेस. गणितामध्ये प्रवीण, ती गणिताची आहे आणि ही इंग्रजीची आहे. द्वितीय क्रमांक आहे, त्यामध्ये द्वितीय श्रेणी आहे. महाराष्ट्र छात्र सेना, त्यातसुद्धा मला भरपूर छान मार्क आहे, 87 गुण मिळालेले आहे महाराष्ट्र छात्र सेनेमध्ये, म्हणजे MCVC. हे प्रमाणपत्र आहे. व्यसनाचे दुष्परिणाम या स्पर्धेत मी विज्ञान प्रदर्शनात भाग घेतलेला आणि त्याच्यात मला सहभाग म्हणून या ठिकाणी सर्टिफिकेट मिळालं होतं. भरपूर सर्टिफिकेट आहे तुम्हाला, पण मी आता मोजके दाखवते. युगंधरा मंचचं सर्टिफिकेट आहे, प्रथम क्रमांक निबंध स्पर्धा. हे बघा, निबंध स्पर्धेत भाग घेतलेला आणि त्याचं हे प्रथम क्रमांकाचं सर्टिफिकेट आहे. त्यानंतर भारत पेट्रोलियमने आमच्या इथे ड्रॉइंग परीक्षा घेतलेली होती, ड्रॉइंगची स्पर्धा घेतलेली होती आणि त्या ड्रॉइंगच्या स्पर्धेमध्ये मी इथं फर्स्ट आलेली आहे. बघा, इथं भारत पेट्रोलियमचं तुम्हाला चिन्ह दिसेल आणि साधारण किती सालची आहे, 99 साली ही स्पर्धा आमच्या शेवगावमध्ये झालेली, आमच्या स्कूलमध्ये, आणि त्याच्यात मी भाग घेतला आणि फर्स्ट आले होते ड्रॉइंगमध्ये. आणि त्यानंतर निबंध स्पर्धेची सुद्धा परीक्षा झाली होती भारत पेट्रोलियमचीच, त्याच्यातसुद्धा मी एसे, बघा इथं लिहिलेलं आहे एसे, आणि इथे पण मी आलेली आहे फर्स्ट. त्यानंतर भारत पेट्रोलियमची ही कोणती स्पर्धा होती, प्राऊड ऑफ अवॉर्ड, याच्यात पण मी फर्स्ट आलेली आहे, पण त्याच्यावर लिहिलेलं नाही आहे की मी कुठल्या मला एक ड्रॉइंग होती, एक एसे होती आणि ही मला वाटतं वक्तृत्व स्पर्धा असेल, त्याच्यातसुद्धा मी फर्स्ट आलेली होती. त्यावेळेस सगळ्यात जास्त भारत पेट्रोलियमची बक्षिसं मलाच मिळालेली होती. आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे जे सर्टिफिकेट आहेत तुम्हाला मी दाखवते. काव्य वाचनात साहित्य संमेलनाचं सगळ्यात महत्त्वाचं, माझ्या आयुष्यातलं सगळ्यात महत्त्वाचं सर्टिफिकेट हे आहे. या ठिकाणी 70वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अहमदनगर, हे बघा या ठिकाणी लिहिलेले मराठी साहित्य संमेलन अहमदनगर. इथं माझं आशा बोडके खाली नाव लिहिलेलं आहे आणि इथं शेवगाव लिहिलेलं आहे. आणि यशवंतराव पाटील, यशवंतराव गडाख स्वागताध्यक्ष होते त्यावेळेस त्या संमेलनाचे. आणि आशा बोडके साहित्य संमेलनाचे अध्यक्ष गिरीश कर्नाड होते, परंतु या काव्यसंमेलनाचे अध्यक्ष यशवंतराव गडाख होते असं मला आठवतं आहे. 3, 4, 5 जानेवारीला 1997 साली ही
स्पर्धा अहमदनगर या ठिकाणी झालेली होती आणि त्या स्पर्धेत मी स्पर्धा नाही, हे संमेलन 3, 4 आणि 5 जानेवारी 1997 साली अहमदनगर या ठिकाणी झालेलं होतं आणि त्या एवढ्या मोठ्या काव्यसंमेलनामध्ये मी काव्यवाचन केलेलं आहे. या गोष्टीचा खरंच आज पण अभिमान वाटतो. तर मैत्रिणींनो, सांगण्याचं तात्पर्य हेच होतं की अस्तित्वाचा जो काही एपिसोड तुमच्यासमोर आत्तापर्यंत सादर झालेला आहे तो प्रत्येक एपिसोड अतिशय सगळं त्यात खरं सांगितलं गेलेलं आहे. आणि आत्तापर्यंतचा माझा शालेय जीवनाचा प्रवास तुम्ही बघत आला. शालेय जीवनाचा प्रवास या प्रमाणपत्रांपर्यंत येऊन थांबतो आहे आणि इथून पुढे सुरुवात होणार आहे माझ्या महाविद्यालयीन प्रवेशाची. तर तुम्ही ते सगळे एपिसोड नक्कीच बघा. धन्यवाद.